तर मित्रांनो, यामागचं एक कारण सांगतो तुम्हाला, की पुढच्या वर्षी 31 डिसेंबर 2026च्या आधी स्थानिक मतदान जे आहे ते मतदान त्यांना क्लोज करायचे, म्हणजे मतदान घेऊन ते जे काय ते सगळे संपवायची गोष्टी आहेत. यामुळे मित्रांनो काय होणार आहे, की येत्या 15 नोव्हेंबरपासून आचारसंहिता लागण्याची शक्यता जास्तीत जास्त आहे. नमस्कार मित्रांनो, जर तुम्ही टायटल आणि थंबनेल पाहून जर ह्या व्हिडिओवरती आला असाल तर तुम्हालाही माहिती आहे की आपल्या चॅनलवरती खरेच व्हिडिओ येतात. चुकीचे व्हिडिओ, फेक व्हिडिओ किंवा टाइमपास करणारे व्हिडिओ मॅक्झिमम वेळा येत नाहीत. कधीतरी करतो मी पण, चला टाइमपास करून घेऊयात म्हटलं. आजचा जो व्हिडिओ आहे मित्रांनो, तर तो म्हणजे की पोलीस भरती आली, सगळीकडे अशी पळापळ सुरू असेल, काय म्हणजे दिवाळीचं सेलिब्रेशन सुरू असेल, फटाके फोडत असाल तुम्ही, खूप काही एन्जॉयमेंट चालू असेल, सुट्टीला असाल, कोण जर अकॅडमीमध्ये वगैरे असतील, अकॅडमी लावली असेल काही मित्रांनी पोलीस भरतीसाठी, ते आपल्या घरी गेले असतील, सगळीकडे मस्त एकदम आनंदाचं क्षण चालू असेल. पण मध्येच ही एक पेपर आला, एक असा तो सोशल मीडियावरती, की त्याच्यावरती पोलीस भरती सुरू झाली. 1 तारखेपासून आपल्याला जे काही ते फॉर्म भरायची तारीख आली, त्याच्यानंतर 31 नोव्हेंबरपर्यंत ती तारीख असणार आहे. ते लेटर थोडक्यात तुम्हाला ते दिसतं, हे लेटर थोडक्यात मी तुम्हाला सांगतो आणि त्याच्या पुढचा व्हिडिओ कंटिन्यू करतो की हे लेटर खरं आहे की फेक आहे की काय, या लेटरच्या मागचं सत्य काय आहे. तोपर्यंत थोडक्यात हे लेटर आपण वाचून घेऊयात आणि त्याच्यानंतर पुढची सत्यता जाणून घेऊयात. तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही इथे बघू शकता की पोलीस शिपाई चालक, बँड्समन, शिपाई कारागृह शिपाई भरती 2024-25 करिता उमेदवारांसाठी सूचना आहेत मित्रांनो. तर सूचना तुम्ही जर बघितलं तर अर्ज ऑनलाईन भरण्याकरता आवश्यक माहिती जी आहे ती www.policerecruitment.maha.it.org व www.mahapolicegov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्याची सुविधा फक्त www.policerecruitment2025.maha.it.org या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. आवेदन अर्ज करण्याची दिनांक आणि वेळ जी आहे मित्रांनो, तर जाहिरातीत नमूद अर्हता व अटींची पूर्तता करणारे उमेदवार खाली दिलेल्या विहित दिनांकाच्या मुदतीत ऑनलाईन पद्धतीने आवेदन अर्ज भरावेत. त्यामध्ये आवेदन अर्ज करण्याची दिनांक जी आहे ती 1/11/2025 12 वाजल्यापासून ते शेवटची तारीख आपण म्हणू शकतो 30/11/2025 24 वाजेपर्यंत, म्हणजे जवळजवळ 1 महिन्याचा आपल्याकडे अंतर काळ असणार आहे. यामध्ये परीक्षा शुल्काचा जर विचार केला तर यामध्ये सदर परीक्षेकरिता शुल्क जे पोलीस शिपाई 450, त्याच्यानंतर मागास प्रवर्ग 350, शिपाई चालक 450, मागास प्रवर्ग 350, सशस्त्र पोलीस शिपाई 450 आणि मागास प्रवर्गासाठी 350 रुपये, बँड्समन 450, मागास प्रवर्ग 350, कारागृह शिपाई 450 ते आणि मागास प्रवर्ग 350. सदरचं शुल्क ना परतावा आहे. आता मित्रांनो, यामध्ये सर्वसाधारण सूचना काय दिल्यात तर पोलीस भरती 2025 ही महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील विविध घटकात पोलीस शिपाई चालक, बँड्समॅन, राज्य राखीव पोलीस बलातील सशस्त्र पोलीस व शिपाई व कारागृह शिपाई संवर्गातील दिनांक 31/12/2025 अखेरपर्यंत रिक्त झालेल्या पदांची गणना करून जाहीर करण्यात आलेली आहे. सदरची रिक्त पदे सामाजिक आरक्षणागंतील मागील अनुशेष व बिंदू नियमानुसार निश्चित करण्यात आलेली आहेत. पोलीस भरती 2025च्या प्रक्रियेत तयार करण्यात आलेल्या निवड यादीतील उमेदवारांची निवड तात्पुरती असेल. निवड यादीमध्ये नावाचा समावेश झाला असून म्हणून नियुक्तीचा हक्क प्राप्त झाला असे समजण्यात येऊ नये. पोलीस शिपाई चालक, बँड्समन, राज्य राखीव पोलीस बलातील सशस्त्र पोलीस शिपाई व कारागृह शिपाई संवर्गातील भरती प्रक्रियेत निवड होऊन नियुक्त झालेले उमेदवारास महाराष्ट्र पोलीस नियमावली 1999 व पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई व घटक प्रमुखांनी वेळोवेळी विहित केलेली कर्तव्य पाडावे लागतील. आता या मित्रांनो काय सांगितलं की याच्यामध्ये आवश्यक कागदपत्रे, सर्व आवश्यक ती प्रमाणपत्रे व कागदपत्रे अर्ज भरण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत किंवा त्यापूर्वी उमेदवारांनी प्राप्त करून घेणे आवश्यक आहे. म्हणजे आपल्याला 31/11/2025च्या आधीची आपली प्रमाणपत्रे लागणार आहेत. त्यामध्ये SSC HSC उत्तीर्ण प्रमाणपत्र, जन्मदाखला, रहिवासी प्रमाणपत्र. आता मित्रांनो, या पेजवर एवढीच माहिती आहे मित्रांनो. बाकी माहिती तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगतो. मित्रांनो, तुम्ही हे लेटर पाहिलं, याच्यामध्ये पूर्णपणे जर पाहिलं तर मस्त एकदम लेटर बनवलंय. 1 तारखेपासून आपले फॉर्म सुरू होणार आहेत, 31 तारखेपर्यंत हे फॉर्म राहणार आहेत. फीची जी काय तुमची रूपरेषा आहे, 450 रुपये फी, त्याच्यानंतर 350 जे कास्टमध्ये विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी डॉक्युमेंटची एक लिस्ट आहे. मस्त लेटर बनवलं आहे. तर मित्रांनो, या लेटरच्या मागची सत्यता जर आपण पाहिली, शॉर्टकटमध्ये व्हिडिओ असणारे, जास्त मोठा व्हिडिओ मी करणार नाही आहे. तर होतं कसं मित्रांनो, काही दिवसापूर्वी तुम्हाला आठवत असेल की एक वेबसाईट आली होती. त्या वेबसाईटवरती खूप साऱ्या गोष्टी अशा आल्या होत्या की पोलीस भरतीची तारीख ही असणार आहे, इथून इथपर्यंत असणार आहे. त्याच्यानंतर संध्याकाळी म्हणजे काही वेळानंतर असं डिक्लेअर झालं की ती एक डेमो वेबसाईट होती. खूप साऱ्या यूट्यूब चॅनलवरती त्याचंसुद्धा एक अशाच प्रकारे एक हवा झाली होती की पोलीस भरती आली, पोलीस भरती डिक्लेअर झाली, खूप सारी गोष्टी झाल्या. तुम्हालाही असं वाटलं असेल की हां यार, आता चला पोलीस भरती आली.
सेम तीच सिच्युएशन आत्ता सुद्धा आली. पण आत्ता येण्याचं त्यावेळी चला ठीक आहे, तो फ्लो चालू होता, सगळ्या गोष्टी चालू होत्या, आली चांगली गोष्ट आहे. पण आत्ता यार हे मस्त दिवाळी एन्जॉय करत असताना, लाडू करंज्या खात असताना, फटाके फोडत असताना हे मध्येच लेटर येते कुठेतरी, म्हणजे ह्या डोक्याच्या कुठेतरी कोपऱ्यात किंवा ह्या मनाच्या कुठेतरी कोपऱ्यात आहे ना लागून जातं हो ते. म्हणजेच काय, यार पोलीस भरती आली, आता मी काय करू यार, मी आता गावाला आलोय, पुण्यात माझी अकॅडमी, मी तर गावाला आलोय, मुंबईमध्ये माझी अकॅडमी आहे, सातारामध्ये माझी अकॅडमी आहे, कोल्हापूरमध्ये माझी अकॅडमी आहे, मी काय करू, पुन्हा जाऊ की थांबू? म्हणजे सगळं चक्र फिरावं लागतं. कारण की ही जी पोलीस भरती आहे मित्रांनो, याच्यानंतर पुढची पोलीस भरती कधी निकाल सांगता येत नाही ना. कारण गेली पोलीस भरती आपण पाहिलं, त्याचप्रमाणे याच्या आधी सुद्धा मी एक व्हिडिओ बनवला होता मित्रांनो, की ही जी पोलीस भरती आहे, आता ही येणारी सुद्धा पोलीस भरती, याच्यामध्ये पण काय होईल सांगता येत नाहीये. म्हणजेच पोलीस भरती जर आपण दशा पाहिली मित्रांनो, तर फॉर्म म्हणजे ही जाहिरात निघणार, त्याच्यानंतर फॉर्म निघणार, फॉर्म निघाल्यानंतर ॲडव्हर्टाईज, म्हणजे जे काय असेल ते, त्याच्यानंतर तुमची फिजिकलची डेट येणार, त्याच्यानंतर लेखीची डेट येणार, खूप वेळ लागणार. तर मित्रांनो, यामागचं एक कारण सांगतो तुम्हाला, की पुढच्या वर्षी 31 डिसेंबर 2026च्या आधी स्थानिक मतदान जे आहे ते मतदान त्यांना क्लोज करायचे, म्हणजे मतदान घेऊन ते जे काय ते सगळं संपवायची गोष्टी आहेत. यामुळे मित्रांनो काय होणार आहे, की येत्या 15 नोव्हेंबर पासून आचारसंहिता लागण्याची शक्यता जास्तीत जास्त आहे. ते 15 नोव्हेंबर ते 1 जानेवारी, 10 जानेवारी, 15 जानेवारी, जे काय असेल ते तुमचं, म्हणजे 2-3 महिन्याची आचारसंहिता किंवा ते काय सगळे इलेक्शनच्या कार्यक्रम सुरू होणार आहेत. त्यामुळे मित्रांनो, ऍड जी आहे ह्या 15 तारखेच्या आज जर आली, ऍड म्हणू आपण, ही सूचना आहे, तुम्ही लक्षात घ्या, अजून ही ऍड नाहीये, ही फक्त सूचना आहे. या सूचनेमध्ये ऍड आपण म्हणू शकत नाही. ऍड कशी असते, काय असते, तुम्हालाही चांगलं माहिती आहे. तर या ज्या पोलीस भरतीच्या सूचना असतात किंवा जे काही असेल मित्रांनो, तो जोपर्यंत ऑफिशियल वेबसाईटवरती येत नाही किंवा जोपर्यंत तुम्हाला GR येत नाही, एखादा GR, जसं आपल्या वयवाढीचा GR आला होता, ते आपण खरं मानू शकतो. पण तसाच एखादा GR येत नाही ना, तोपर्यंत मित्रांनो काहीही सत्य मानता येत नाही. दुसरी गोष्ट मित्रांनो, ह्या आचारसंहितेमुळे मित्रांनो ही भरती लांबणार आहे का, तर लांबणारच आहे. दुसरी गोष्ट मित्रांनो, ही जी भरती आहे याची जी ऍड आहे, माझ्या मते तरी हे पेपर खोटं आहे. कारण की कसं होतं मित्रांनो, ज्यांनी ही पेपर व्हायरल केलेला आहे, त्यांनी समजा मी पोलीसमध्ये आहे, कारण तो पहिला पेपर कोणाकडे येणार, जो पोलीसमध्ये असेल किंवा जो तो ऑफिसमध्ये बसला असेल किंवा तो मंत्रालयात बसला असेल त्याच्याकडे. पहिली गोष्ट, आज मंत्रालय बंद असतं, सॅटर्डे आहे, सगळ्यांच्या सुट्ट्या चालू आहेत, सगळ्या गोष्टी मान्य करतो मी. पण ज्याच्याकडेही तो पेपर असेल मित्रांनो, जोही तो अधिकारी असेल किंवा जो कोण असेल तो, त्याच्याकडे जो पेपर असेल त्यालाही माहिती आहे, हे जर मी पेपर व्हायरल केला मित्रांनो, तर मी सापडलो जाणार का, तर सापडलो जाणारच. आणि सापडल्यामुळे त्याचीही नोकरी जाऊ शकते. त्याच्यामुळे जो शासकीय सेवेत जोही व्यक्ती असतो, तो एवढी मोठी डेअरिंग करणार नाही की अशा प्रकारचा एखादा पेपर व्हायरल करेल. बरं, ज्याला पेपर व्हायरल करायचा आहे मित्रांनो, तो पूर्णच ऍड करेल ना मग व्हायरल. तेवढी डेअरिंग असेल तर मग पूर्णच ऍड व्हायरल करेल. एक पेपर घेतला आणि सोडला मस्तपैकी, व्हायरल केला, याला अर्थ नसतो मित्रांनो. पण सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे मला ह्या गोष्टीचं एक सांगायचं इथे, ते म्हणजे काय, जेव्हाही काही येतं, पोलीस भरतीची अपडेट येते किंवा काही येतं, युट्यूबवर असू द्या, इंस्टाग्रामवर असू द्या किंवा कुठेही असू द्या, मस्तपैकी सुरुवात होते त्या ऍड्स, पोलीस भरती आली, हे आलं, ते आलं, सगळ्या गोष्टी सुरू होतात मस्तपैकी. फक्त कुठेतरी न्यूज चॅनल जे आपले आहेत, ते न्यूज चॅनल थांबतात. त्या जी काही कागद असतो किंवा कुठल्याही गोष्टी असतात त्याची शहानिशा करतात, किंवा जे मोठमोठे चॅनल आहेत ह्या पोलीस भरतीमध्ये जे काम करतायत, तुम्हालाही माहिती आहे, त्यांची नावं मी घेऊ शकत नाही, कारण त्यांची नावं जर मी घेतली माझंही नाव त्यांच्या चॅनलवरती जाईल. त्याच्यामुळे असे काही चांगले चॅनल सुद्धा आहेत, त्यांचे चांगले म्हणतोय मित्रांनो मी, की ज्याच्यावरती खरंच अशा प्रकारचे व्हिडिओ जे आहेत ते खरंच परफेक्ट आणि खरे येतात. ते चॅनलवरती तुम्ही जा, आता सुद्धा आपला चॅनल हा व्हिडिओ बघून, तिथेही अजून पोलीस भरतीचा व्हिडिओ आला नाहीये. तर मित्रांनो, हेच तुम्हाला सांगेन मित्रांनो या व्हिडिओमधून, की हा जो पेपर आहे, हा जो पेपर येतोय ना, हा पेपरवर किंवा काही असं पोलीस भरतीचं आलं ना, त्याच्यावर विश्वास ठेवून डिस्टर्ब होऊ नका. जे काही तुमच्या गोष्टी चालू आहे, ज्या काही तुमचं रिव्हिजन चालू आहे, तुमचं म्हणजे डेली रुटीन चालू आहे, ते कारण की साईडला पडलं असेल. दिवाळीमुळे 100% सुट्ट्या तुम्ही एन्जॉय करत असाल, एन्जॉय करा यार. सोमवारी बघू, जेव्हा सगळं काही चालू होईल, त्याच्यानंतर 1 तारखेला, म्हणजे परवाच 1 तारखेला सगळं काही चालवणारे GR फेअर आले, काय आले, आणि मी म्हणतो चला आली ऍड 1 तारखेला. 1 महिना यार आपल्याकडे फॉर्म बिम भरायला, सगळ्या गोष्टी करायला, त्याच्यानंतर आपल्याला प्रॅक्टिस करायला. तर मी तर म्हणतो 100% तुमच्याकडे 2 महिने मिळणार आहेत. फॉर्म भरून झाल्यानंतर 2 ते 3 महिने तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी करायला मिळणार आहेत. त्याच्यामुळे टेन्शन घेऊ नका. आपण 70% ही ऍड फेक आहे, 30% सगळे म्हणतात म्हणून मी पण हा म्हणू शकतो. तर अशा प्रकारे मित्रांनो हा व्हिडिओ होता. अशा प्रकारे पूर्णपणे माहिती होती. पोलीस भरती असू द्या किंवा SSC GD असू द्या किंवा आर्मी भरती, कोणतीही शासकीय भरती असू द्या, आपल्या चॅनलवरती व्हिडिओ येत असतात. रोज येत नाहीत, कारण की काही असतील पर्सनल प्रॉब्लेम, पण बऱ्यापैकी येत असतात, अपडेट्स येत असतात. त्याच्यामुळे मित्रांनो, आत्ताच्या आत्ता आपला चॅनल सबस्क्राईब करा, बाजूचे बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजेच प्रत्येक व्हिडिओ सगळी तुम्हाला मिळते. मित्रांनो, पुन्हा भेटूया अशा काही धन्यवाद, अशा काही धन्यवाद. तोपर्यंत जय हिंद,
जय महाराष्ट्र, वंदे मातरम.